आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कृतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय। बीडमध्ये नियोजित दौऱ्याच्या वेळेआधीच अजित पवारांनी हजेरी लावल्यानं प्रशासनाची पळापळ झाल्याचं दिसून आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या पाहणीसाठी अजित पवार अर्धा तास आधीच पोहोचले, तर सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणारी बैठक अजित पवारांनी 8:30 वाजताच सुरू केल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ झाली। बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असलेल्या महसूल भवनाची देखील अजित पवारांनी पाहणी केली। दरम्यान कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही, कोणाला काहीही काम द्यायचं नाही, राज्याला आम्ही 1100 ते 1200 कोटींचा निधी दिलाय, तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन, तुम्ही माझ्या हाताखाली काम करता, इथे चुकीचे प्रकार चालणार नाहीत, अशी तंबी या कंत्राटदाराला अजित पवारांनी दिली। अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं देखील चित्र सकाळपासून दिसून आलं। चांगलं काम केलं नाही, माझ्या हाताखाली काम करताय तर चुकीचे प्रकार चालणार नाही, कुणाला काही नाही। पत्रकार